मी आज बनवत आहे पेरूची भाजी. कधी खाल्ली आहे का पेरूची भाजी? ते पण अशी कच्ची आणि गावरान पेरूची भाजी आज बनवत आहे मी. तर चला रेसिपी सांगते तुम्हाला कशी बनवायची ते. आज बनवणार आहोत कच्च्या पेरूची भाजी. तर हे आपण असे पेरू कट करून घेतलेले आहेत, त्यामधून बिया काढून घेतल्या आहेत मी. त्यासाठी साहित्य आहे, हे काळा मसाला आहे घरचा, तुम्ही ह्याऐवजी गरम मसाला पण वापरू शकता. हे थोडं आमचूर पावडर, हळद, मिरची, थोडासा गूळ, मीठ आणि ही पेस्ट जी आहे ती लसण, कोथिंबीर आणि कढीपत्ता. कारण कढीपत्ता हे लहान असो की मोठे असो ते काढून फेकतात. त्यासाठी आपण ही अशी बारीक पेस्ट करून घ्यायची, म्हणजे ती आपल्या पोटामध्ये जातं आणि आपल्याला खाल्ल्या जातं. ते त्याचे बरेच फायदे असतात कढीपत्त्याचे. आणि हे धण्याचं पीठ घेतलेलं आहे. ही अशी मोहरीची फोडणी देऊन घ्या आधी सर्वप्रथम. त्यामध्ये ही पेस्ट टाका. त्यानंतर ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला ही पेरूच्या फोडी टाकायच्या आहेत आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. आपल्याला हे पेरू वाफवून घ्यायचे आहे. ह्यामध्ये मिरची पावडर, हळद, काळा मसाला, आमचूर पावडर आणि हे मीठ आपल्या स्वादानुसार टाका. बस ह्याला असं छान परतून घ्यायचं आहे. बघा कशी मस्त दिसते आहे आपली पेरूची भाजी, झणझणीत झालेली आहे. खूप टेस्टी लागते खायला. आपल्याला गूळ परत टाकायचा आहे, आत्ताच नाही. ह्याला अजून 2 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. मस्त. आत्ता गूळ घालून टाकूया त्याच्यामध्ये, कारण आपल्या फोडी बऱ्याच शिजलेल्या आहेत. आणि हे मग धणा पावडर टाकायचं थोडं थिकनेससाठी. तशी आपली भाजी बरीच शिजलेली आहे, पण आपण अजून ही थोडंसं व्यवस्थित थिकनेस येण्यासाठी अजून ह्याला 2 किंवा 3 मिनटं शिजू देऊ. तर हा असा आमचा मेनू आहे जेवायचा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.